संघ विचारधारा आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही राजकारणामध्ये वैचारिक युद्ध होणार आहे. कारण आजचा जो सिच्युएशन आहे, राजकारणाची सिच्युएशन आहे, भारताची आहे, महाराष्ट्रातली आहे. कारण विरोधक नगण्य राहिले, विरोधक नगण्य राहिल्यामुळे विरोधक राहिले नाही. कारण भाजपाने ह्या संघ विचारधारेतून जन्म घेतलेल्या भाजपाने धरपकड दलबदल ह्याचा पूर्ण देशभर गाजावाजा केला आणि इतर पक्षांचे काही लोक धरपकड काही कसे फोडले असते फोडून त्यांचे पक्ष फोडले, बर्बाद केले, संपवले. त्यामुळे आता हा धोका निर्माण झाला आहे की या भाजप प्रणित आघाडीचं एकमेव राज्य या देशावर येणार आहे आणि त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. कारण इंग्रजाच्या राज्यापेक्षाही हे राज्य धोकादायक होणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये घोटाळेबाज नेते यांची भरती खूप आहे. मग असे भरती झालेले घोटाळेबाज नेते या पक्षातून त्या पक्षात जाऊन स्वतःचा बचाव करण्यासाठी जातात आणि त्यामुळे घोटाळेबाज नेते आणि विकले गेलेले पत्रकार आणि झोपी गेलेली जनता याच्यामुळे लवकरच या देशावर भीती निर्माण झाली आहे की या प्रस्थापितांचं राज्य येऊ शकतं, पारतंत्र्य येऊ शकतं, लोक गुलामगिरीमध्ये चालले आहेत. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक विचारधारा पुढे केली आहे की देशातल्या नागरिकांना पारतंत्र्य जाऊ द्यायचं नाही. त्यासाठी सैनिक शिस्तीची राजकारणात आवश्यकता आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीने राजकारण करण्यासाठी हे सैनिक शिस्तचे राज्य आणण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं राज्य आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आम समाजाच्या नागरिकांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि आता आम समाजातला नागरिक आणि हे नगण्य नावाला असलेले विरोधक सर्व एकत्र सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर येणार आहेत आणि तरच हा देश या लोकांच्या पारतंत्र्यात गुलामगिरीत समाज चालला आहे त्याच्यापासून आपला रोखलं जाऊ शकतं. म्हणूनच सैनिक समाज पार्टीने हे युद्ध छेडलेलं आहे. कारण या विचारधारेला टक्कर देण्यासाठी ताकद त्या विरोधकामध्ये राहिलेली नाही. त्याचे समाज झोपलेला आहे असं जे म्हणतात त्या समाजाला जागं करायचं काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतले आहे. सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने समाज जागृत होईल आणि या देशामधली लोकशाही कायम राखील. कारण विरोधक आणि सत्ताधीश यांचा जास्त फरक नको आहे. विरोधक प्रबळ असले तरच सत्ता ही लोकशाही टिकू शकते. कारण विरोधकांची बाजू या लोकांनी नगण्य केली आहे आणि त्यामुळे विरोधक विखुरले गेले आहेत आणि त्यामुळे ही भारतीय राजकीय परिस्थिती बिकट निर्माण होत चालली आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने पुढाकार घेतला आहे आणि आम समाजातल्या नागरिकांना आवाहन केलं आहे की या देशामध्ये पुन्हा तुम्हाला सुरक्षा आणि स्वातंत्र्याची फळं चाखायची असतील तर सैनिक समाज पार्टी बरोबर यावा आणि या सैनिक समाज पार्टीची हाक या समाजाने ऐकलेली आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टी बरोबर येण्याचा धूमधडाका समाजाने लावलेला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीमध्ये येणाऱ्या आम समाजातील क्वालिफाईड अँड इंटेलिजंट नागरिकांचे स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.